या एका नव्या सखोल चर्चेत आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. जीवनाबद्दल प्रत्येकाला कधी ना कधी पडणाऱ्या एका अत्यंत कुतूहलजनक प्रश्नाने आज आपण सुरुवात करणार आहोत. हां? आणि तो प्रश्न कोणता आहे? तो प्रश्न असा आहे की आपल्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी नक्की कोण ठरवतं? अगदी बरोबर. म्हणजे बघायला गेलं तर आपण सगळेच हा विचार करतो की हे सगळं नशीब आहे, नियती आहे, परिस्थिती आहे की आपले स्वतःचे प्रयत्न आहेत. खरे. आणि याच प्रश्नामुळे अनेकदा मनात खूप मोठा संभ्रम निर्माण होतो. हो ना. कधी कधी वाटतं की सगळं काही आधीच लिहून ठेवलंय. आणि कधी वाटतं की आपल्या मेहनतीवरच सगळं अवलंबून आहे. एक्झॅक्टली. याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आज आपण विद्या वाचस्पती विद्यानंद यांच्या अत्यंत अभ्यासपूर्ण लेखनावर आधारित एक सखोल चर्चा करणार आहोत. त्यांच्या या मूळ स्रोताचा विषय आहे नियती, भाग्य, प्रारब्ध की कर्म, नेमकं कशाला महत्त्व द्यायचं. चला तर मग आज आपण हे जरा उलगडून बघूया. नक्कीच. हा विषय खरोखरच प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा आहे. कारण मानवी जीवन समजून घेण्याचा प्रयत्न करताना अनेकदा या 4 संकल्पनाच आपल्यासमोर उभ्या राहतात. हो, आणि समाजात आपण नेहमी पाहतो की या संकल्पना अनेकदा एकमेकांच्या विरोधात मानल्या जातात. अगदी बरोबर. काहींचा असा ठाम विश्वास असतो की सगळं नियतीनेच ठरलेलं असतं आणि माणूस फक्त एक निमित्त मात्र आहे. तर दुसरीकडे असाही एक मोठा वर्ग आहे ज्यांचं म्हणणं असतं की माणसाच्या कर्मावरच सर्व काही अवलंबून असतं. माणूस स्वतःच आपल्या जीवनाचा शिल्पकार असतो. आणि या दोन टोकांच्या विचारांमुळेच आपण अनेकदा गोंधळून जातो. पण आजच्या या चर्चेत आपण या 4ही स्तरांचा अतिशय सोप्या शब्दात उलगडा करणार आहोत. होय. आणि मला खात्री आहे की ही चर्चा ऐकल्यावर प्रत्येकाला जीवनाकडे बघण्याचा एक अत्यंत स्पष्ट आणि एक आहा मोमेंट देणारा नवा दृष्टिकोन मिळेल. अगदी. हे समजून घेण्यासाठी आपण एका व्यावहारिक उदाहरणाचा आधार घेऊया का? उत्तम कल्पना आहे. कोणतं उदाहरण? समजा 2 मित्र आहेत आणि ते दोघेही एका अत्यंत कठीण अशा स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत. छान उदाहरण आहे. या प्रवासात त्यांच्या वाट्याला जे काही यश किंवा अपयश येईल ते या 4 संकल्पनांच्या माध्यमातून कसं समजून घेता येईल हे आपण पाहूया. तर सर्वात आधी आपण नियती या शब्दापासून सुरुवात करूया. ठीक आहे. आपण नेहमी ऐकतो की नियतीच्या मनात दुसरंच काहीतरी होतं. तर मला सांगा, नियती म्हणजे नक्की काय? ती फक्त एक पूर्वनियोजित व्यवस्था आहे का? या प्रश्नाचं उत्तर खूप व्यापक आहे. विद्या वाचस्पती विद्यानंद यांच्या लेखनानुसार नियती म्हणजे विश्वाच्या व्यवस्थेत असलेला एक अत्यंत व्यापक नियम. व्यापक नियम म्हणजे? आपण याला विश्वाचा सर्वोच्च कायदा म्हणू शकतो. विश्वातील प्रत्येक गोष्ट एका विशिष्ट क्रमाने आणि विशिष्ट तत्वानुसार घडत असते. अच्छा. आणि तो अटळ क्रम म्हणजेच नियती. उदाहरणार्थ, सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ, निसर्गातील ऋतूंचा ठराविक क्रम, किंवा अगदी मानवी जीवनातील जन्म आणि मृत्यू यांसारख्या मोठ्या घटना. अगदी तंतोतंत. या सर्व गोष्टी नियतीच्या अधीन असतात. सोप्या भाषेत सांगायचं तर आपण याला एका भव्य संगणकाची ऑपरेटिंग सिस्टम मानू शकतो. अरे वा, ऑपरेटिंग सिस्टम! ही उपमा खूपच छान आहे. हो, कारण ती निरंतर बॅकग्राऊंडला चालत असते. तिचे नियम सर्वांसाठी समान असतात आणि त्याच्यात सामान्य माणसाला कोणताही बदल करता येत नाही. हे समजायला खूप सोपं आहे. म्हणजे आपण मगाशी जे स्पर्धा परीक्षेचं उदाहरण घेतलं त्या संदर्भात पाहिल्यास परीक्षा घेणारी संस्था, परीक्षेची ठरलेली वेळ आणि वेळेचं चक्र पुढे सरकणं हा तो विश्वाचा नियम किंवा नियती आहे. एक्झॅक्टली. या स्तरावर त्या 2 विद्यार्थ्यांची निवड किंवा त्यांचं नियंत्रण शून्य असतं. कारण आपण सूर्याला सांगू शकत नाही की आज पश्चिमेकडून उगव, किंवा वेळेला सांगू शकत नाही की थोडा वेळ थांब. नियती ही संपूर्ण विश्वाची अशी एक मोठी चौकट आहे जिच्या आत हे सर्व जीवन चालतं. हो, आणि म्हणूनच तिथे मानवी हस्तक्षेप चालत नाही. निसर्गाचं आणि विश्वाचं एक भव्य चक्र आहे आणि आपण सर्वजण त्या चक्राचा एक अतिशय लहान भाग आहोत. बरोबर. जेव्हा आपण नैसर्गिक आपत्तींसारख्या गोष्टी पाहतो किंवा मानवी नियंत्रणाबाहेरच्या मोठ्या घटना पाहतो, तेव्हा त्यामागे हीच वैश्विक नियती कार्यरत असते. म्हणजे या नियतीला स्वीकारणं आणि तिच्या नियमांचा आदर करणं हाच एक शहाणपणाचा भाग आहे. होय, तो मानवी जीवनाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. पण इथे एक अत्यंत रंजक प्रश्न निर्माण होतो आणि इथूनच खरा ट्विस्ट येतो. बर, कोणता प्रश्न? जर नियती एवढी मोठी आणि व्यापक आहे आणि तिचे नियम सर्वांसाठी समान आहेत, तर मग आपल्या रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या अनपेक्षित घटनांचं काय? अनपेक्षित घटना म्हणजे तुम्हाला काय अभिप्रेत आहे? म्हणजे बघा, आपण अनेकदा पाहतो की एखाद्या व्यक्तीने अगदी थोडा प्रयत्न केलेला असतो पण त्याला प्रचंड मोठं यश मिळतं.
हे बऱ्याचदा होतं. आणि दुसरीकडे एखादी व्यक्ती रात्रंदिवस घाम गाळते, प्रचंड मेहनत करते, पण तरीही पदरी निराशाच येते. खरंय. आपण जे 2 मित्रांचं उदाहरण घेतलं, त्यात समजा एका मित्राने परीक्षेच्या आदल्या रात्री एक विशिष्ट धडा वाचला आणि नेमके त्याच धड्यावर सर्वाधिक प्रश्न परीक्षेत आले. आणि मग समाज सहज म्हणून जातो की त्याचं नशीब किंवा भाग्य चांगलं होतं. एक्झॅक्टली. तर मग हे भाग्य नक्की काय प्रकरण आहे? हा फक्त एक अंधाधुंद योगायोग असतो का? यात ही सर्वात लक्षवेधी गोष्ट अशी आहे की आपण अनेकदा भाग्याला एक अंधाधुंद योगायोग मांडण्याची चूक करतो. म्हणजे ती फक्त एक लॉटरी नसते का, जी आकाशातून अचानक कुणालाही लागू शकते? अजिबात नाही. विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या मूळ स्रोतातील माहितीनुसार भाग्य हे काही अचानक किंवा विनाकारण घडत नाही. अच्छा, मग ते कशाशी जोडलेलं असतं? ते मानवी आयुष्यातील पूर्वीच्या कर्मांशी जोडलेलं असतं, ज्याला आपण आज अचानक मिळालेलं फळ म्हणतो. हां. हे कुठेतरी कधीतरी केलेल्या कृतीचंच संचित असतं, जे आज विशिष्ट परिस्थितीमुळे अचानक प्रकट झालेलं असतं. बापरे, म्हणजे जे अनपेक्षित यश किंवा अपयश वाट्याला येतं, ज्याला आपण सोप्या भाषेत भाग्य म्हणतो, ते आकाशातून पडलेलं नसतं. नाही, त्याची पाळेमुळे आपल्याच भूतकाळातील कोणत्या तरी अदृश्य प्रयत्नांमध्ये रुजलेली असतात. हे थोडं अधिक स्पष्ट करता येईल का? कारण अनेकदा त्यालाच यश का मिळालं आणि मला का नाही, असा प्रश्न मनात येतो. नक्कीच. आपण त्या विद्यार्थ्याचंच उदाहरण घेऊया. त्याने आदल्या रात्री नेमका तोच धडा का वाचला, याला आपण केवळ योगायोग म्हणतो. हो, तसंच वाटतं वरवर पाहता. पण कदाचित त्याने गेल्या वर्षभरात जो अभ्यास केला होता, त्यातून त्याच्या अवचेतन मनात, म्हणजे सबकॉन्शियस माइंडमध्ये. हो, त्याच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये एखादा आकृतिबंध तयार झाला असेल, ज्यामुळे त्याला आतून ती विशिष्ट प्रेरणा मिळाली. अरे वा, म्हणजे भारतीय तत्वज्ञान जे सांगतं की कुठलीही घटना विनाकारण घडत नाही, ते इथे लागू होतं. अगदी बरोबर. भाग्याचा अर्थ एवढाच आहे की त्या घटनेमागील कारणं किंवा पूर्वीचे प्रयत्न आपल्याला उघड्या डोळ्यांनी त्वरित दिसत नाहीत. म्हणजे जेव्हा आपण भाग्याला केवळ अंधाधुंद योगायोग मानतो, तेव्हा आपण स्वतःला परिस्थितीचा गुलाम मानू लागतो. होय, पण जेव्हा आपण हे समजून घेतो की भाग्याचाही एक अदृश्य पण तार्किक पाया आहे, तेव्हा जीवनातील चढउतारांकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक प्रगल्भ होतो. हा मुद्दा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. यातून आपण पुढच्या संकल्पनेकडे वळूया, प्रारब्ध. प्रारब्ध हा शब्द भारतीय तत्वज्ञानात खूप वेळा वापरला जातो. हो, पण अनेक लोक भाग्य आणि प्रारब्ध या 2 शब्दांमध्ये गल्लत करतात. विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या मते प्रारब्ध म्हणजे भूतकाळातील कर्मांचे फळ. बरोबर. पण मग प्रारब्ध आणि भाग्यात नेमका फरक काय आहे आणि हे प्रारब्ध कसं काम करतं? हा फरक समजून घेणं अतिशय आवश्यक आहे. भारतीय तत्वज्ञानाचा एक अत्यंत मूलभूत नियम असा आहे की आपण केलेल्या प्रत्येक कृतीचा एक परिणाम होतोच. काही कृतींचे परिणाम आपल्याला त्वरित अनुभवता येतात, तर काही परिणाम भविष्यात प्रकट होतात. बरं. आता प्रारब्धाची अत्यंत अचूक व्याख्या अशी आहे की जे कर्मफळ आधीच निश्चित झालेलं असतं आणि जे याच जन्मात अनुभवायला मिळतं, त्याला प्रारब्ध म्हणतात. याच जन्मात अनुभवायला मिळतं ते प्रारब्ध. हो. याला समजून घेण्यासाठी आपण एका पत्त्यांच्या खेळाची उपमा घेऊ शकतो. पत्त्यांचा खेळ कसा काय? म्हणजे बघा, जेव्हा पत्ते वाटले जातात तेव्हा कोणाच्या हातात कोणते पत्ते येणार हे आधीच निश्चित झालेलं असतं. बरोबर. ते पत्ते म्हणजेच तुमचं प्रारब्ध. हा विचार खूपच रंजक आहे. म्हणजे पत्ते कोणते मिळतात हे माणसाच्या हातात नाही, पण तो डाव कसा खेळायचा हे मात्र त्याच्या स्वतःच्या क्षमतेवर अवलंबून असतं. अगदी तसंच. हेच प्रारब्ध आणि कर्माचं नातं आहे. आपण त्या 2 विद्यार्थ्यांच्या उदाहरणाकडे परत गेलो तर, समजा एका विद्यार्थ्याची बुद्धिमत्ता मुळातच तीक्ष्ण आहे किंवा त्याच्या घरात शिक्षणासाठी अत्यंत पोषक वातावरण आहे. हो, त्याच्या पालकांकडे त्याला उत्तम मार्गदर्शन देण्यासाठी पुरेसे पैसे आहेत. आणि दुसऱ्या विद्यार्थ्याला मात्र अभ्यासासोबतच पोटापाण्यासाठी एखादी छोटी नोकरी करावी लागतीये. त्याची सुरुवातच खूप कठीण परिस्थितीतून होतीये. बरोबर. तर हे जे जन्मता मिळालेले फायदे किंवा तोटे आहेत, हे त्यांचा प्रारब्ध आहे असं म्हणता येईल का? नेमकं हेच मी सांगू पाहत आहे. मूळ स्रोतामध्ये याची अत्यंत चपखल उदाहरणं दिली आहेत. कोणती उदाहरणं? आपली जन्माची परिस्थिती, आपलं कुटुंब, आपले आई-वडील, आपल्या जन्मजात असलेले काही नैसर्गिक गुण किंवा आपल्यातील काही शारीरिक आणि मानसिक मर्यादा. हो, हे सगळं आपण निवडलेलं नसतं. बरोबर. हे सर्व प्रारब्धाचंच स्वरूप मानलं जातं. ह्या गोष्टी आपल्याला जन्मतः मिळालेल्या असतात. म्हणजे प्रारब्ध खरोखरच आपल्या आयुष्याची एक बाउंड्री लाईन निश्चित करतं? होय.
ते स्पष्ट करतं की तुमचा आरंभबिंदू काय असेल आणि तुमच्या सभोवतालची सुरुवातीची परिस्थिती काय असेल. आणि अनेकदा माणसं आपले प्रारब्धालाच दोष देत बसतात. हो ना. माझा जन्म अशा कुटुंबात का झाला, माझ्याकडे अमुक एक गोष्ट का नाही, असे प्रश्न विचारतात. पण आपण हे विसरतो की प्रारब्ध हे फक्त एक सुरुवातीचं साधन आहे. तो आपला अंतिम रस्ता किंवा अंतिम गंतव्यस्थान नाही. अगदी बरोबर. आणि इथूनच मग चर्चेचा सर्वात महत्वाचा आणि कळीचा टप्पा सुरू होतो. हो, कारण इथेच तो प्रश्न उभा राहतो. जर विश्वाची नियती आधीच ठरलेली आहे, जिच्यावर आपलं नियंत्रण नाही, भाग्य अचानक समोर येतं, ज्याचा आपल्याला थांगपत्ता नसतो. आणि प्रारब्धाने आपली सुरुवातीची चौकट आणि मर्यादाही निश्चित केल्या आहेत, हा तर मग माणसाच्या हातात नक्की काय उरलं आहे? हा प्रश्न अत्यंत स्वाभाविक आहे. जर एवढ्या सगळ्या गोष्टी आधीच ठरलेल्या असतील, तर मग मानवी प्रयत्नांना काही अर्थ उरतो का? हा प्रश्न मानवी इतिहासातील सर्वात जुना आणि सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. आणि याचं उत्तर काय आहे? इथेच कर्म या चौथ्या आणि सर्वोच्च संकल्पनेचा प्रवेश होतो. कर्म. हो. या सर्व संकल्पनांमध्ये कर्म ही एकमेव गोष्ट अशी आहे जी पूर्णपणे माणसाच्या नियंत्रणात असते. म्हणूनच अनेक संत, विचारवंत आणि तत्वज्ञानांनी कर्माला मानवी जीवनात सर्वोच्च स्थान दिलं आहे. अगदी बरोबर. तुमचं प्रारब्ध तुम्हाला एका विशिष्ट परिस्थितीत आणून उभं करू शकतं. पण त्या परिस्थितीत आपण कोणता मार्ग निवडतो, काय निर्णय घेतो आणि कशी कृती करतो, हे फक्त आणि फक्त आपलं वर्तमान कर्म ठरवतं. होय, हे सर्वस्वी आपल्या हातात असतं. पण इथे मला एक प्रश्न पडतो. विचारा. आपण अनेकदा कर्म म्हणजे फक्त आपण हातापायांनी करतो ती शारीरिक कृती असं समजतो. एखाद्याने कष्ट केले म्हणजे त्याने कर्म केलं. हा खूप मोठा गैरसमज आहे. हो ना, पण विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या लेखनानुसार कर्माची व्याख्या याहून खूप मोठी आणि सूक्ष्म आहे असा उल्लेख आढळतो. होय. तर मग कर्माची ही व्यापक व्याख्या नेमकी काय आहे? हा या संपूर्ण विश्लेषणातील अत्यंत गाभा असलेला मुद्दा आहे. कर्म म्हणजे केवळ बाह्य कृती नव्हे. मग अजून काय येतं त्यात? माणसाचे विचार, माणसांच्या भावना आणि कृतीमागील त्याचा मूळ हेतू यांचाही कर्मातच समावेश होतो. विचार आणि भावना सुद्धा कर्म आहेत? हो. म्हणजे जर एखादी व्यक्ती वरवर एखादं चांगलं काम करत आहे, पण तिच्या मनात स्वार्थ, अहंकार किंवा राग असेल, तर तिचं कर्म त्या रागाच्या किंवा स्वार्थाच्या पातळीवरच मोजलं जातं. बापरे. म्हणजे वर्तमान क्षणी आपण कसा विचार करतो आणि काय निर्णय घेतो यावरच आपले भविष्यातील अनुभव अवलंबून असतात. नक्कीच. आपण पुन्हा त्या 2 विद्यार्थ्यांचं उदाहरण घेऊया. हो, त्या उदाहरणातून हे अधिक स्पष्ट होईल. समजा ज्या विद्यार्थ्याकडे सर्व सुखसोयी आहेत, तो जर अहंकाराने आणि बेफिकीर वृत्तीने अभ्यास करत असेल, तर त्याचे ते नकारात्मक विचार आणि हेतू हे त्याचं कर्म मानलं जाईल का? अगदी बरोबर. त्याचं प्रारब्ध चांगलं असलं तरी त्याचं सध्याचं कर्म नकारात्मक आहे. आणि दुसरीकडे ज्या विद्यार्थ्याची परिस्थिती अत्यंत बिकट आहे, जो प्रारब्धाशी झगडत आहे, पण तो कोणत्याही रागाशिवाय अत्यंत प्रामाणिकपणे आणि सकारात्मक भावनेने मेहनत करत असेल, तर त्याचे ते विचार आणि ती शुद्ध भावना हे एक अत्यंत उच्च दर्जाचं कर्म आहे. म्हणजे कालांतराने हेच सकारात्मक कर्म त्याच्या सुरुवातीच्या कठीण प्रारब्धावर मात करू शकतं. होय. आणि त्याच्यासाठी भविष्यातील एका नव्या, चांगल्या भाग्याची निर्मिती करू शकतं. हे खरोखरच डोळे उघडणारं आहे. म्हणजे आपण आता ह्या क्षणी काय विचार करतोय, आपल्या मनात कोणती भावना आहे, आपला हेतू किती शुद्ध आहे, हे देखील आपलं कर्मच आहे. म्हणूनच सकारात्मक विचार, प्रामाणिक प्रयत्न आणि सजग आचरण या 3 गोष्टींना इतकं प्रचंड महत्त्व दिलं जातं. कारण ह्या गोष्टी केवळ आपल्याला मानसिक समाधान देण्यासाठी नाहीयेत, तर त्या खऱ्या अर्थाने आपल्या जीवनात नवे मार्ग उघडतात आणि आपलं भविष्य घडवतात. अगदी बरोबर. जर आपण या सर्व संकल्पनांना एका मोठ्या चित्राशी जोडलं, तर आपल्याला लक्षात येईल की नियती, भाग्य, प्रारब्ध आणि कर्म यांना एकमेकांपासून पूर्णपणे वेगळं मानणं चुकीचं आहे. किंवा त्यांच्यात स्पर्धा लावणंही चुकीचंच आहे. हो. हे 4ही घटक जीवनाच्या प्रवाहात परस्परांशी अत्यंत गुंतागुंतीने गुंफलेले आहेत. आपण एका गाडीची उपमा घेऊ शकतो. गाडीची उपमा? ती कशी? एक गाडी चालवताना जसे रस्ता, इंजिन, इंधन आणि स्वतः ड्रायव्हर हे सर्व महत्वाचे असतात, तसेच जीवनात हे 4 घटक काम करतात. अच्छा, म्हणजे रस्ता कोणता असेल? रस्ता म्हणजे नियती. आणि गाडीचं मॉडेल? गाडीचं मॉडेल म्हणजे प्रारब्ध. हां. आणि अचानक मिळणारा मोकळा रस्ता किंवा अचानक येणारं ट्रॅफिक?
ते म्हणजे भाग्य. अरे वा. आणि मग या सगळ्यात कर्म काय आहे? त्या गाडीचं स्टेअरिंग कसं हाताळायचं हे म्हणजे कर्म. वा. ही संकल्पना खूपच स्पष्ट करणारी आहे. हो ना. म्हणजे प्रारब्ध आपल्या जीवनात काही मर्यादा नक्कीच निश्चित करू शकतं, जसे की एखाद्याची उंची किती असेल किंवा एखाद्याचा जन्म कोणत्या भौगोलिक परिस्थितीत होईल. बरोबर. पण त्या मर्यादांच्या आत राहून आपण नक्की काय घडवतो हे पूर्णपणे आपल्या कर्मावर अवलंबून असतं. होय. यातून आपण एक अत्यंत सकारात्मक आणि आशेचा किरण देणारा निष्कर्ष काढू शकतो. आणि म्हणूनच या अत्यंत गुंतागुंतीच्या प्रवासात सामान्य माणसाने कसा दृष्टिकोन ठेवावा यासाठी मूळ स्त्रोतामध्ये काही नियम दिले आहेत ना? हो, अत्यंत उपयुक्त असे 3 प्रमुख नियम दिले आहेत. ते 3 नियम कोणते आहेत? हे 3 नियम जर आपण खऱ्या अर्थाने आत्मसात केले तर जीवनातील निम्म्याहून अधिक ताणतणाव आणि चिंता सहज दूर होऊ शकतील. यातला पहिला नियम असं सांगतो की जे बदलता येत नाही ते शांतपणे स्वीकारणे. म्हणजेच नियती आणि प्रारब्धाचा आदर करणे. बरोबर. जे आपल्या नियंत्रणाबाहेर आहे, जसं की आपली कौटुंबिक पार्श्वभूमी किंवा निसर्गाचे नियम, त्याविरुद्ध लढून आपली मौल्यवान ऊर्जा वाया न घालवणं. हा खूप महत्वाचा नियम आहे. आणि दुसरा नियम? दुसरा नियम सांगतो जे शक्य आहे त्यासाठी पूर्ण प्रयत्न करणं. म्हणजे इथे आपलं कर्म सुरू होतं. एक्झॅक्टली. तुमच्याकडे असलेल्या क्षमतांचा, वेळेचा आणि बुद्धीचा पूर्ण वापर करणं. कोणतीही सबब न सांगता आपलं काम करत राहणं. आणि तिसरा नियम कोणता? तिसरा नियम आहे प्रत्येक अनुभवातून अंतर्मुख होऊन शिकत राहणं. कारण यश असो वा अपयश, भाग्य अचानक फळ देवो किंवा प्रारब्ध कठीण परीक्षा घेवो, प्रत्येक गोष्ट आपल्याला काहीतरी शिकवत असते. आणि त्यातून शिकून पुढे जाणं हाच खऱ्या अर्थाने मानवी धर्म आहे. होय. आपण नेहमी भूतकाळातील गोष्टींचा पश्चाताप करण्यात किंवा भविष्यातील गोष्टींची चिंता करण्यात वेळ घालवतो. पण हे 3 नियम आपल्याला थेट वर्तमानात आणून उभे करतात. अगदी बरोबर. आपण जे जे काही आत्तापर्यंत चर्चिलं आहे त्याचं जर एका वाक्यात सार काढायचा असेल तर मानवी जीवनाचं खरं सौंदर्य हे नियतीचा आदर करणं, प्रारब्धाची जाणीव ठेवणं, भाग्याची समज असणं आणि या सर्वांसोबत कर्माची सातत्यपूर्ण जागरूकता बाळगणं यातच दडलेलं आहे. हो, या चारही गोष्टींचा समतोल राखणं अत्यंत आवश्यक आहे. आणि या सर्वांमध्ये जर अंतिम निर्णयक्षम शक्ती म्हणून कुणाला प्राधान्य द्यायचं असेल तर ते कर्मालाच द्यावं लागेल. नक्कीच. कारण कर्म हाच तो दुवा आहे जो माणसाला परिस्थितीच्या गुलामगिरीतून बाहेर काढून त्याच्या जीवनाचा शिल्पकार बनवतो. कर्माला प्राधान्य दिलं तरच जीवन अधिक अर्थपूर्ण, स्वतंत्र आणि सजग बनतं. होय. आपलं भविष्य घडवण्याची सर्वात मोठी संधी ही कालच्या किंवा उद्याच्या दिवसात नाही, तर केवळ आणि केवळ वर्तमानातील सजग कर्मामध्येच दडलेली असते. आजच्या या सखोल चर्चेतून एक अतिशय सुंदर आणि स्पष्ट चित्र उभं राहिलं आहे. नियती, भाग्य, प्रारब्ध आणि कर्म हे एकमेकांचे शत्रू नसून ते एकाच जीवनाच्या रथाचे वेगवेगळे भाग आहेत. आणि या रथाचे सारथी आपण स्वतः आहोत, आपल्या कर्माच्या माध्यमातून. आपण स्वतःला कितीही असहाय्य मानलं तरी वर्तमानातील प्रत्येक क्षणी आपण एक नवीन निवड करत असतो आणि ती निवडच आपलं पुढील जीवन आकारत असते. अगदी खरंय. आता या संपूर्ण चर्चेवर आधारित एक नवा विचार आपण नक्कीच करू शकतो. एक असा विचार जो आपल्याला थोडा अंतर्मुख करेल. कोणता विचार? आपण आत्ताच या चर्चेत ऐकलं की आपले विचार, आपल्या भावना आणि आपला हेतू हे देखील कर्मच आहेत. हो, मी मगाशी तेच स्पष्ट केलं. जर हे पूर्णपणे सत्य असेल तर आज ह्या क्षणी आपल्या मनात जो सतत एक मूक संवाद चालू असतो, जे अदृश्य विचार आपण रात्रंदिवस करत असतो, ते विचार भविष्यात आपलं कोणतं नवं भाग्य किंवा प्रारब्ध घडवत असतील? हा खरोखरच अत्यंत चिंतनशील प्रश्न आहे. समाज अनेकदा फक्त माणसाच्या बाह्यकृतीवर, त्याच्या बोलण्यावर आणि वागण्यावर लक्ष केंद्रित करतो. हो, पण त्याच्या आतून विचारांची एक वेगळीच नदी वाहत असते. अगदी तसंच. कदाचित आपल्या आत सतत चाललेला तो मूक संवाद, ती विचारांची अखंड साखळी ही आपल्या बाह्यकृतीने उत्कीच किंवा त्याहूनही अधिक शक्तिशाली आहे. होय. आपण जगाला बाहेरून काय दाखवतो यापेक्षा आपण स्वतःच्या मनात आतून काय पेरत आहोत यावर उद्याचं नशीब ठरत असतं. त्यामुळे विचारांची शुद्धता हीच खऱ्या अर्थाने कर्माची शुद्धता आहे. अगदी बरोबर. याच एका अत्यंत महत्वाच्या आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नावर आपण ही आजची माहितीपूर्ण चर्चा इथेच थांबूया. आशा आहे की या सखोल ज्ञान सत्रातून आपल्या सर्वांनाच जीवनप्रवासात एक नवा, अधिक स्पष्ट आणि सजग दृष्टिकोन मिळेल.
विचार करत राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं, सजग कर्म करत राहा. सर्वांचे खूप खूप आभार.